नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. अंकली येथील ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाचे अश्व आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती चरणी नतमस्तक झाले. दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे विश्वस्त व सुवर्णयुग तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अश्वांचे पूजन केले आणि निर्मल वारी हरित वारी करिता श्री गणेश आणि माऊली चरणी प्रार्थना केली. बेळगाव जिल्ह्यातील अंकली येथून शितोळे सरकार यांच्या मालकीचे हिरा व मोती हे 2 अश्व पुण्यात दाखल झाले. यावेळी श्रीमंत उर्जितसिंग शितोळे सरकार, महादजीराजे शितोळे सरकार, मारुती कोकाटे, भाऊसाहेब फुरसंगीकर, राजाभाऊ थोरात, योगेश गोंधळे यांच्यासह वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेळगाव उत्तर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांनी आज फारुकिया कॉलनी आणि वीरभद्रनगरला भेट दिली. यावेळी येथील नागरिकांनी त्यांचा पुष्पहार घालून सत्कार केला. सत्काराबद्दल त्यांनी नागरिकांचे आभार मानले आणि निवडणुकीदरम्यान दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करणार असल्याचे सांगितले. तसेच नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. बेळगाव, हुबळी, मिरज या परिसरातील दरवर्षी हजारो वारकरी पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी जातात. मात्र करोना काळापासून बंद असलेली बेळगाव पंढरपूर एक्सप्रेस अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. रेल्वे नसल्यामुळे बसवर भार वाढत असून किमान यावर्षी तरी आषाढी एकादशीपूर्वी एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी वारकऱ्यांमधून होत आहे. एकीकडे शहरात पाण्याची टंचाई सुरू असताना दुसरीकडे जलवाहिनींना गळती लागण्याचे प्रकार सुरू आहेत. अनगोळ मेन रोड येथील बँक ऑफ इंडियाच्या ATM नजीक जलवाहिनीला मोठी गळती लागली असून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. संबंधित कंपनीने या जलवाहिनीची त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी होत आहे. काँग्रेस सरकारने 5 गॅरंटी योजनांची घोषणा केली असून त्यापैकी महिलांना मोफत बस प्रवासाची योजना रविवारपासून कार्यान्वित होत आहे. त्यामुळे महिला प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. प्रवासादरम्यान महिलांना एक ओळखपत्र स्वतःजवळ ठेवणं आवश्यक आहे. जिल्ह्यातील विविध आगारातून ही मोफत बस सेवा सुरू होणार आहे. शिवाजीनगर येथील महिला व बालकल्याण खात्याची इमारत जीर्ण झाली असून खिडक्या आणि दरवाजे तुटले आहेत. छत ही जीर्ण झाले असून पावसात गळती लागत आहे. येथील कर्मचारी आणि नागरिकांना अशा अवस्थेतच काम करावे लागते. साधारण 100 वर्षापूर्वीची ही इमारत आहे. दरम्यान अधिकाऱ्यांनी या इमारतीचे नूतनीकरण करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र अद्याप ते पूर्ण झालेले नाही. जायंट्स आय फाउंडेशन आणि जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनच्या वतीने जागतिक नेत्रदान दिनानिमित्त आज जनजागृती फेरीचे आयोजन करण्यात आले होते. या जनजागृती फेरीत विद्यार्थी ढोल, पथक आणि हातात फलक घेऊन सहभागी झाले होते. बालिका आदर्श विद्या मंदिरचे मुख्याध्यापक NO डोणकरी यांनी नेत्रदानाची चळवळ ही सगळीकडे रुजली पाहिजे, त्यासाठी आपण स्वतःपासूनच याची सुरुवात करावी असे आवाहन केले. बेळगावच्या प्रवाशांनी प्रवासासाठी बेंगळूर शहराला पसंती दिली असून एप्रिल महिन्यात 7,527 प्रवाशांनी बंगळूरला प्रवास केला आहे. त्या पाठोपाठ हैदराबाद शहरालाही जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. देशाची आर्थिक राजधानी समजल्या जाणाऱ्या मुंबई शहरात अनेक कॉर्पोरेट ऑफिस आहेत. त्यामुळे बेळगावमधील उद्योजक व्यापाऱ्यांचे मुंबईला जाणे येणे असते. 6 महिन्यापूर्वी बेळगावमधून मुंबईला जाण्यासाठी दररोज विमानसेवा उपलब्ध होती. यामुळे शेकडो प्रवासी या विमानसेवेचा लाभ घेत होते. परंतु स्पाइस जेटने आपली सेवा बंद केल्यामुळे बेळगाव मुंबई विमानसेवेला ब्रेक लागला आहे. वाढत्या उष्मामुळे आग लागण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. हे टाळण्यासाठी अग्निशमन दल सातत्यानं प्रयत्नशील असते. कुवेंपू नगर येथील KLE इंटरनॅशनल स्कूलमध्ये अग्निशमन दलाकडून विद्यार्थ्यांना आग विझवण्याची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. त्याबरोबर आगीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी अग्निशमन ठाणाधिकारी VS टक्केकर, शरीफ नदाब, विरुपाक्षी वस्त्रद, मंजू हदली यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.
भिंत अंगावर पडून गंभीर जखमी झालेल्या सोमनट्टी तालुका बैलहोंगल येथील एका महिलेचा शुक्रवारी रात्री सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे. तिचा पती व मुलगीही या घटनेत जखमी झाले आहेत. सुसलव्वा मल्लिकार्जुन कारी असे त्या महिलेचे नाव असून नेसर्गी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली, पण आपल्या देशाची प्रगती झाली नव्हती. मात्र नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी देशाला उंचीवर नेऊन ठेवले, तसेच देशाचे नाव जगात उमटवले आहे. त्यांच्यामुळेच देशाच्या विकासाला चालना मिळाली आहे. चिकोडी लोकसभा मतदारसंघात 8,324 कोटींची विकास कामे राबवली असल्याचे समाधान वाटते, अशी माहिती खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी भोज येथे काढली. भोज येथे बेडकिहाळ महाजन संपर्क अभियान कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. अथणी आणि कागवाड तालुक्यांमध्ये एकूण 33 बोटींची व्यवस्था करण्यात आली असून तालुका प्रशासनाकडे अनुदानाची कमतरता नाही. तात्काळ बोटींची दुरुस्ती करून घ्या. गाव पातळीवर काम करणारे तलाठी, PDO यांनी आपल्याला नेमून दिलेल्या गावांमध्ये काम करावे. जर तक्रार असल्यास त्यांची तालुक्याच्या बाहेर बदली करण्यात येईल, असा कडक इशारा जिल्हाधिकारी नितीश पाटील यांनी दिला. अथणी येथे कागवाड व अथणी तालुक्यातील सर्व तलाठी, PDO यांची बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना मार्गदर्शन करताना सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या. मोबाईल स्टेटसच्या मुद्द्यावरून बोरगाव शहरात जातीय तेढ निर्माण होत आहे. अशा जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन बोरगाव शहर मुस्लिम कमिटीकडून सदलगा पोलिसांना देण्यात आले. या प्रसंगी शहर मुस्लिम कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य, पदाधिकारी व युवक उपस्थित होते. तालुक्यात सध्या दुष्काळाचे संकट अधिक गडद होत चालले आहे. अशा परिस्थितीत पाणी, चारा व वीज पुरवठा हे संकटही निर्माण होत आहे. या समस्या सोडवण्यासाठी रयत संघ व हसिरू सेना संघ यांच्या वतीने ग्रेड 2 तहसीलदार PM कुल्लोळी यांना निवेदन देण्यात आले. धोकादायक तसेच जुन्या विद्युत वाहिन्या बदलाव्यात, या मागणीची दखल न घेतल्यास पुढील 4 दिवसात तहसीलदार कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. संकेश्वर नगर परिषद नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदाचा कार्यकाळ मार्च महिन्यात संपला आहे. येत्या काही दिवसात आरक्षण घोषित करण्यात येणार आहे. दरम्यान काँग्रेस पक्षाची राज्यात सत्ता आल्यामुळे काँग्रेस नगरसेवकांची नगराध्यक्षपद आपल्याकडे ठेवण्यासाठी वरिष्ठ पातळीवर नगराध्यक्षपद आरक्षण अनुसूचित जमातीचे आणण्यासाठी आत्तापासूनच मोर्चे बांधणी आखण्यास सुरुवात केली आहे. याची चर्चा संकेश्वर शहरात रंगली आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद. शुभरात्री.